नमस्कार मित्रांनो, मी शिवाजी साटम. बरं का, 1990 पासून अविरत सुरू असलेला 35वा कला आणि क्रीडा महोत्सव, इतक्या शिस्तबद्ध आणि सातत्याने चालणारा, गेली 35 वर्ष चालणारा असा हा महोत्सव, माझ्या मते आपल्या देशामध्ये हा एकमेव असा महोत्सव आहे, कला आणि क्रीडा महोत्सव. ज्या 35 वर्षापूर्वी जेव्हा हा कला आणि क्रीडा महोत्सव सुरू झाला, त्यावेळेला जेमतेम 3,000 अधिक असे त्यात भाग घेणारे होते. आज या 35 वर्षानंतर आजच्या घडीला 54 ते 55,000 भाग घेणारे स्पर्धक आहेत, अगदी लहान मुलांपासून ते वडीलधाऱ्यांपर्यंत. कारण या जवळजवळ 70-72 तर विभाग आहेत कला आणि क्रीडामधल्या, रांगोळीपासून ते पार अगदी फॅशन शो पर्यंत. आणि क्रीडा क्षेत्रात म्हणाल तर अगदी म्हणाल तर सगळे आपले भारतीय खेळ आहेत यात. कबड्डी, हुतू, खो खो वगैरे सगळं सगळं सगळं, व्हॉलीबॉल वगैरे सगळे सगळे अप्रतिम असा हा आठवडाभराचा हे असतो, महोत्सव असतो. तुम्ही म्हणाल की तुम्हाला एवढं कसं माहिती? अरे, मी स्वतः 4-5 वेळा या महोत्सवाला भेट देऊन आलोय आणि तिथे नुसतं जाऊन भेट देऊन भोज्या करून आलेलो नाहीये, तर भरपूर वेळ घालवला. जवळजवळ 4-5 तास मी तिकडे सगळे खेळ बघताना, या सगळे कार्यक्रम पाहताना मी घालवलेला आहे आणि मला अतिशय आवडलेलं असं सुंदर आहे. बरं, हे सगळं जे अरेंज करतात, जे सगळं करतात ना, हे जे कार्यकर्ते आहेत, हे निरपेक्षपणे करतात बरं का. यात त्यांना एक नवीन पैशाचाही फायदा नाहीये. आणि त्यांचं मार्गदर्शन करणारे, आणि खरंच कौतुक करण्यासारखं आहे, गेली 35 वर्ष मार्गदर्शन करणारे तिथलेच नेते हितेंद्र ठाकूर आहेत. तेव्हा ते म्हणजे हितेंद्र ठाकूर आणि त्यांची सगळी जवान मंडळी एक अफलातून गेली 35 वर्ष कला आणि क्रीडा महोत्सव साजरा करतायत. आणि खरंच मला खूप कौतुक वाटतं. आणि आज यावर्षी त्यांचं 35वं वर्ष असल्यामुळे मला भरभरून त्यांना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत या निमित्ताने. म्हणून मी हा तुम्हा सर्वांशी संपर्क साधलाय. तेव्हा पुन्हा एकदा कला आणि क्रीडा महोत्सवाला भरपूर शुभेच्छा. येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुद्धा कला आणि क्रीडा महोत्सवाला. आणि हे सगळे जे कार्यकर्ते आहेत, हा घडवतात कला आणि क्रीडा महोत्सव, त्यांना सुद्धा माझ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.